नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा या भारत दौऱ्यामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं आता चेन्नईमधून स्वागत करतो आहे. डॉक्टर सोनल श्रीरंग कस्तुरे या वहिनींना आज आपण भेटून बोलता करणार आहोत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सोनल कस्तुरे. माझा जन्म अहमदनगर महाराष्ट्रातला आहे. 12वी नंतर मी BDS मुंबईला केलेलं आहे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही काही वर्ष बँगलोरला होतो आणि माझ्या मिस्टरांचा जॉब चेन्नईला असल्यामुळे मग आम्ही त्यानंतर चेन्नईला शिफ्ट झालो आणि आम्हाला आता चेन्नईला 12 वर्ष झाले आहेत. महाराष्ट्रातले सण आणि चेन्नई तमिळनाडूतले सण बरेच वेगळे आहेत. होम मिनिस्टरमधनं जेव्हा फोन आला की माझं सिलेक्शन झालं आहे, असं वाटलं की जे आम्ही चेन्नईमध्ये अनुभवतो इथला जो कल्चर आहे, इथलं जे वेगळेपण आहे जे आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, ते सर्वांना या माध्यमातून पाहायला मिळावं. त्याप्रमाणे आम्ही तयारी करत आहोत. तर खूप एक्साइटमेंट आहे. नमस्कार. वणक्कम वणक्कम. किती मस्त. मदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, काही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. काय बघितलं कसं कॉम्बिनेशन झालेलं आहे की या ठिकाणी आल्यानंतर ही इकडचं सगळी धोती असं म्हणतात ते, आणि त्याच्यावरती परत इकडे पुणेरी पगडी. म्हणजे महाराष्ट्राबाहेर निघालो पण ही नाळ महाराष्ट्राशी जोडलेली आहे, त्याचं हे उत्तम उदाहरण. घ्या उखाणा. दोघांचा असावा संसार, संसारात असावं प्रेम, प्रेमात असावी कला, श्रीरंगचं नाव घ्यायला मला आवडतं. मला काय सांगता हो. द्या ओळख करून सगळे. माझे मिस्टर श्रीरंग. नमस्कार. माझा धाकटा मुलगा माधव, हो. मोठा मुलगा राघव, मावशी माझी जाऊ, हो. परत मावशी माझी मैत्रीण पल्लवी, हॅलो. आणि माझी असिस्टंट प्रभा, बरं बरं. आणि माझं सगळं मित्रपरिवार. हो नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला चेन्नईमध्ये आलेले आहोत आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमचं बालपण कुठलं हो? भोपाळ. भोपाळमध्ये. जन्म भोपाळ, शिक्षण सगळं भोपाळ. मात्र नोकरीमुळे फिरस्तीवर. तर चंडीगड, बँगलोर, पुण्याहून चेन्नई, आता परत नोकरीनिमित्त परत पुण्यालाच असतो. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं माहेर असं नगरचं आहे, अहमदनगर. तिथे लहानाची मोठी झाली. माहेरचं नाव? माहेरचं नाव सोनल जानवे. तुमची ओळख कशी झाली? आमचे गुरु महाराज नाना महाराज तराणेकर. बरं बरं बरं. तर महाराजांच्याच म्हणजे परिवारातले, त्यांच्याच थ्रू ते त्यांनाही ओळखायचे. आमच्या आईला, आमच्या मामांना, आजी वगैरे सगळ्यांना ओळखायचे. त्यांनी सुचवलं. काय हो, काय झालं सांगा आता तुम्ही. ॲक्च्युली माझ्या लहान बहिणीचं लग्न आधी ठरलं आणि तिचं लग्न माझ्या आधी झालं. आणि लग्न अगदी 15 दिवसावर होतं. आणि त्यांचं म्हणजे आईंचं, माझ्या सासूबाईंचा फोन आला माझ्या आईला की ठीक आहे, पत्रिका वगैरे जमते तर तुम्ही आपण पाहायचा कार्यक्रम करूया. आणि हे US ला लगेचच 1 जानेवारीला वगैरे निघणार होते. आणि मग डिसेंबरची गोष्ट ही 5 जानेवारीला माझ्या बहिणीचं लग्न होतं. तर माझी इच्छा नव्हती की लगेच इतक्या पटकन पाहावं किंवा हे, आणि ह्यांना US ला जायचं होतं. तर यांचंही होतं की नाही आता काही बघण्याचा कार्यक्रम वगैरे सध्या नको आहे. पण कसं तरी ते जुळून आलं आणि आम्ही इंदोरला भेटलो. आणि इंदोरला भेटलो. मग तेव्हा तुम्ही कुठे होता? मी नगरलाच होते. नगरवरून तुम्ही इंदोरला गेले. हे बँगलोरहून इंदोरला आलेत. माझं अमेरिकेला जाणं नक्की होतं. तिकीटं वगैरे सगळी झालेली होती. तर म्हणजे आता परदेशात जायचं म्हणून गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचं दर्शन घ्यायचं म्हणून मी येणार होतो. माझ्या मामा मामींना माहिती होतं. मामा मामी ह्यांच्या आईंना खूप छान ओळखतात. आणि आम्ही दोघांनी एकामेकाला कधी बघितलेलं नाही, काही ओळख नाही. पण बाकी सगळ्यांना खूप असं होतं की हां हे जमतं आहे असं. तर त्यामुळे सगळेच जोर लावत होते. आणि मला असं होतं की आता सध्या हे सगळं नको आहे, मला जाऊ द्या, फक्त मी दर्शनासाठी येतो आहे. ताईने म्हटलं फक्त तू दर्शन कर,
दोघांचंही दर्शन हो, एकामेकाचं दर्शन झालं. आणि त्याच दिवशी ठरलं गाव त्याच दिवशी ठरलं. हो, का आता थांबायचं ना अमेरिकेला जाऊन येईपर्यंत. गंमत अशी की हो त्याच दिवशी ठरलं आणि जायच्या आधी साखरपुडा झाला. आमचं साखरपुडा करून एका आठवड्यातच सर्व झालं, म्हणजे पसंती आणि पण त्या साखरपुडा करून दरम्यान तुम्हाला बोलायला मिळालं होतं दोघांशी. हो, तो एक किस्सा आहे. काय झालं? सगळेजण म्हणजे गुरु च्या इथे आम्ही आश्रमात इथे होतो आणि सर्वजण तिथे होते आणि सगळे मोठे मोठे आम्ही पहिल्यांदाच एकामेकाला भेटलेलो. तर थोडी वाटत होतं कसं बोलावं काय वगैरे, आणि सगळेजण बसलेले, आमची ओळख करून दिली. ह्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, मी ह्यांच्याकडे पाहिलं नाही कोण आहे काय वगैरे, आणि सगळे म्हणे चला आपण एक काम करूया, दोघांना बसू दे आणि आपण जाऊया. तर मला आता नेमकं हे माहीत नव्हतं की कुठला मुलगा बसणार आहे आणि बाकी कोण कोण जाणार आहे. तर ते झालं, ते शेजारच्याच रूममध्ये बसलेले, जिथनं आम्हाला सगळं ऐकू येत होतं की ते काय बोलत आहेत आणि आम्ही जे बोलणार होतो सगळ्यांना ऐकू येत होतं. आणि हे म्हणे की नाही 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 म्हणे बसा 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 सगळेजण इथेच. तर मला हे वाटत होतं की खरं त्यांना इंटरेस्ट आहे की म्हणजे नाही, की यांना बरोबर बोलायचं आहे की काय सगळ्यांना बसा बसा हो. बसा. आणि नंतर मी विचारलंही त्यांना, तुम्ही असं का म्हणाल सगळ्यांना बसा बसा. तर मग ते म्हणे की मग मी काय सगळ्यांना सांगणार की जा जा तिथे मला बोलायचं आहे म्हणून. पण मला सांगा तो दिवस आणि आजचा दिवस किती वर्ष झाली आता? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. मग 15 वर्षात त्यानंतर तुम्ही अमेरिकेला गेले की नाही गेले? गेलो. 19 तारखेला भेटलो, 27 डिसेंबरला साखरपुडा झाला, 1 जानेवारीला मी अमेरिकेला गेलो. पहिली 3 महिने मी तिथे होतो, परत आलो. मग त्यावेळेला तुमचा नंबर तुमच्याकडे होता हो, ते मला कॉल करायचे रोज. का हो, कसं काय? त्यावेळेस ट्रिपमध्ये रोज सकाळी म्हणजे माझी सकाळ म्हणजे ह्यांची रात्र किंवा ह्यांची सकाळ म्हणजे माझी रात्र. तर सुरुवात कॉल म्हणून आणि दिवसाचा शेवट एक कॉल. तर 3 महिने. पण ती सवय तेव्हाच होती की अजूनही आहे सुरू? अजूनही आहे तसंच. हो, सुरुवात आहे. सुरुवात आहे. आणि कारण आता हे पुण्याला आहे आणि मी चेन्नईला आहे, तर त्यामुळे माझी नोकरी पुण्यात असते. त्यामुळे तुम्हाला तिथे तर थांबावं लागतं. सोमवार ते शुक्रवार वर्किंग असल्यामुळे मी तिथे असतो. शुक्रवारी रात्री मी फ्लाईट घेतो पुण्यातून चेन्नईला. सॅटर्डे संडे इथे असतो मुलांसोबत. सोमवारी मात्र हे दोघं शाळेत गेले की मी माझी फ्लाईट घेऊन वापस पुण्याला. मग चेन्नईतच सेटल व्हायचं असं का निर्णय घेतला? मला चेन्नई खूप आवडलं, खूप छान वाटलं इथे आणि मुलंही खूप पण मग मला सांगा, आता ती भाषा इथली जी आहे ती वेगळी आहे. हो. तुम्ही अहमदनगरमध्ये होता, मग इथली भाषा आता तुम्हाला यायला लागली? बऱ्यापैकी. मला जर 5 वाक्य शिकवायची असतील तर कुठली शिकवाल? आम म्हणजे हो 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 जसं हो. कोणी काही समोर बोलतंय. कोणी काय म्हटलं की आम म्हणायचं. हां, आमा आमा. आणि वणक्कम म्हणजे नमस्कार किंवा वणक्कम. वणक्कम. तिसरं वांग किंवा या, वांगचा अर्थ या म्हणजे असं वांग. ओके ओके. आणि तन्नी वेणुमा, पाणी हवंय का तुम्हाला? तन्नी वेणुमा. तन्नी वेणुमा तन्नी वेणुमा वेणुमा. म्हणजे पाणी हवंय हवंय. का? बरं, आपण आलात, आम्हाला आनंद झाला, हे कसं म्हणायचं? निंग वंदिंगला आणि रोंबो रोंबो संतोष. काय 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 कसं सांगा? रोंबो म्हणजे खूप. नाही ते कळलं, पण अख्खं मला म्हणायचंच आहे, इतकं गोड वाक्य आहे. हा. निंग निंग वंदिंगला निंग वंदिंगला एनक येनक रोंबो 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 संतोष. संतोष. हे आलेलं आहे मला, वा, मस्त बोलला. परत नाही बोलणार पण मी आता. काय गोड भाषा आहे, प्रत्येक म्युझिकल भाषा आहे. म्युझिकल भाषा आहे. बरं मला सांगा, इतकी छान म्युझिकल भाषा आहे असंच वाटतं. हो. तुमच्या घरात सुद्धा ती सगळी वाद्य दिसत आहेत. कोण शिकतंय? माझी मुलं. दोघेही? हो. तुम्ही नाही कधी शिकला? नाही. तुम्ही? सर्व्हिसला होतो. बँगलोरमध्ये असताना प्रयत्न केला. इन्स्ट्रक्टर खूप स्ट्रिक्ट होता. काहीतरी चुकलं की तो अशी मुठ्ठी करून जोरजोरात म्हणजे जमिनीवरती मारायचा. लहान मुलांना तर कान वगैरे पिळून. घाबरलो, सोडलं. मी फक्त वाद्य वाजवणं सोडलं नाही, त्यांनी बँगलोरच सोडलं. बरं, मसालेदार प्रसंग सांगायचा असेल तर कुठला सांगा? मसालेदार माझ्या मुलं लहान होती तेव्हाचा एक किस्सा सांगते. दोघं लहान होते तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते आणि यांना आंघोळ करून हे टबमध्ये बसले राहायचे, थोड्या वेळ खेळायचे तिथे. आणि सासू सासरे घरी होते. सासूबाईंचा नेम असायचा की व्यवस्थित सकाळीचा कार्यक्रम झाला की पूजा त्यांना करायची, म्हणजे पूजा करणं हा त्यांचा म्हणजे नियमच होता, आहे म्हणजे अजूनही. आणि तर त्यांना आंघोळ घालून वगैरे टबमध्ये खेळत होते आणि मी आत गेले.
थोड्या वेळाने सासूबाई आल्या, त्या म्हणे की अगं तू देव काढून ठेवलेस का कुठे, देवघरात देव नाही आहेत. तर मी म्हटलं नाही, मी तर तुमचं आहे, तुम्हीच ते सर्व बघता, पूजा वगैरे करता, मी काहीच नाही केलं. तर आम्ही तिथे पाहिलं की शोधाशोध झाली की देव कुठे गेले. थोड्या वेळाने आवाज आला बाथरूममधनं की काहीतरी हे करतायत. तर पाहिलं तर यांनी सगळे देव टबमध्ये सोबत घेतलेली, देवांसोबत आंघोळ चाललेली. एक जण शॅम्पू लावत होता, दुसरा टूथब्रश घेऊन दात घासत होता देवांचे. हो. आणि मग यांना विचारलं आम्ही की का बरं तुम्ही असं केलं. तर म्हणजे आजी रोज नुसतं पाणी घालूनच आंघोळ घालते, त्यांचे दात घासत नाही, त्यांना शॅम्पू लावत नाही, म्हणून आज आम्ही ते काम केलंय. चांगलं केलं. वा वा. लहान होते आणि आम्ही खूप हसलो तो किस्सा, म्हणजे आणि खूप कायमस्वरूपी लक्षात राहील. तो देव देव्हाऱ्यात नाही तर लहान मुलांमध्ये आहे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. खरंच आहे, हा या मुलांमध्येच दडलेला आहे देव. या गप्पा सुरू असताना आता घरामध्ये ना चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात आणि एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. राजस्थानी घोडा. वेळ सुरू झाली. नाही तुम्ही कुठे, तुम्ही बसा. तबला डग्गा 10. सावकाश. अच्छा, सगळीच वाद्य वाजवतात. आधुनिक पेटी, फिल्टर कॉफी 10, सेट. 9, 8, 7, 6, 5, 4, 3. पहिली चिठ्ठी मिळाली म्हणून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. तिथून दुसऱ्या चिठ्ठीकडे पोहोचला, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसऱ्या चिठ्ठीकडे पोहोचला, चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्ही शोधून आणली. अभिनंदन. घरातले तुमच्या दोघांबद्दल काय म्हणतायत ते आम्हाला ऐकायचंय. या दोघांमध्ये रागावतं कोण तुझ्यावर? आई, कारण की तीच घरी राहते. हो, म्हणून आईच रागवते. आणि म्हणजे ती आमच्यासोबत जास्त वेळ नाही स्पेंड करत, कारण की तिला खूपच कामं असतात. म्हणजे जर तिला मदत हवी आहे तर मी आणि माझा भाऊ काहीतरी करू शकतो त्याच्याकरता. बघा, तुम्हाला मदत पाहिजे तर ते करणार आहेत. पण बाबा दर शुक्रवारी येतात, हो की नाही? हो. तेव्हा टेन्शन असतं की आता काय, बाबा आल्यावर परीक्षा घेतात? नाही. म्हणजे ते घेतात, पण मी छान करतो त्याच्यात. द्या, या दोघांबद्दल अजून कोण कोण बोलणार? द्या. सोनल डॉक्टर म्हणून जितकी छान आहे तेवढीच मैत्रीण म्हणून पण खूप छान आहे. म्हणजे आम्हाला चेन्नईला आल्यापासून जेव्हापासून सोनलची ओळख झाली आहे, म्हणजे आम्हाला आमच्या दातांची काळजीच नाही आहे. म्हणजे अगदी बिनधास्त आम्ही, म्हणजे काय विचारायलाच नको. आणि मैत्रीण म्हणून तर ती उत्तम आहे. अजून कोण बोलणार आहे? आमची आणि सोनलची ओळख झाली ती ॲज अ डॉक्टर आणि पेशंट म्हणून झाली. बायकोला दाताचा त्रास होता तेव्हा डेंटिस्ट शोधत होतो, आणि मराठी डेंटिस्ट म्हटल्यावर जो आनंद झाला 4 वर्षापूर्वी की त्याला निदान आपण काय बोलतो ते कळेल तरी डॉक्टरला. अतिशय छान स्वभाव आहे दोघांचाही आणि खूप बरं वाटलं त्यांच्याबरोबर. बरं, आता या गप्पा सुरू आहेत. या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र या सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं तुमच्यासाठी. चला, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. बोलायचं. कुठलं? अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही बरोबर. अभिनंदन. अभिनंदन.
तुम्हाला सॅव्हलॉन यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. पण खरंच होम मिनिस्टरच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की कोरोना आणि कोरोनाचं ज्या पद्धतीने प्रमाण वाढतं आहे, प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. वेळच्या वेळी हात स्वच्छ धुणं आणि ज्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन करून आपलं घर, आपला परिसर पूर्ण स्वच्छ ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अशी अनेक संकटं कुठून आपल्यावरती येत असतात, पण ती आलेल्या संकटांवर मात करून आपण सगळे जर सूचनांचं पालन केलं तर नक्की आलेलं प्रत्येक संकट आपण परतवून लावू शकू. तुमच्याबद्दल काही तक्रारी पण आहेत. बापरे. तुम्ही इतक्या बिझी असता की मुलांना जरा वेळ तुम्ही काढत नाही, तर त्यासाठी वेळ काढला पाहिजे असं त्यांचं एक मागणं आहे तुमच्याकडे. आज तक्रार केली आहे त्यांनी. हां हां, तक्रारी तशा काही नसतील असंच मला वाटतंय तुमच्याबद्दल. काहीच नाही, तक्रारच नाही. का सांगा ह्यांनी तक्रारी केल्या नाहीत? माहिती आहे तुम्हाला? नाही. आज तक्रारी केल्या आणि नंतर जर दातासाठी यावं लागलं तर सगळा राग काढाल म्हणून त्यांनी तक्रारी केलेल्या नाही. तुम्ही कलाकार पण आहात, तुमच्यात दडलेला कलाकार आहे ना, तो कुठेतरी जरा कमी झालाय का? डेंटिस्ट ही कला आहे ॲक्च्युली. मला तिथेच तशीच त्याच्यातच बघितलं. एकही कंप्लेंट नाही आहे तुमच्याबद्दल. दहशतीतनं काय काय घडतं बघा. हां, कारण सगळ्यांना टेन्शन आजचं नाही आहे, उद्या त्यापेक्षा नको, हो की नाही? नाही पण सांगा, इतकं सगळं प्रेम करतायत तुमच्यावर, कसं वाटतं हे ऐकून? खूप छान वाटतं. आणि होम मिनिस्टरच्या माध्यमातून आज त्या कारणामुळे सगळेजण घरी आले आहेत. मला खूप आनंद वाटतो आणि मजा वाटते. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? स्वतःमध्ये करायचं असेल तर एक तर चिडचिड मला कमी करायची आहे. चिडचिड कमी करायची आहे. आणि फक्त माझ्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. मला असं खूप मी परफेक्शनकडे लागतो, म्हणजे परफेक्शन लागतं आणि ते मी दुसऱ्यांकडनं एक्सपेक्ट करते. तर ते मला कमी केलं पाहिजे की नाही, प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे ते करणार आणि जे जसं करेल ना ते तसं मी स्वीकारायला पाहिजे, हे मला करायला पाहिजे. आजपासून होईल हे? खरं होईल. प्रयत्न नक्की करीन. आनंदाची बातमी आहे, तुमच्यावरची चिडचिड उद्यापासून कमी होणार आहे. खरंच आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? आमचं बोलणं फोनवरती जास्त आजकाल, कारण की पुण्यात असल्यामुळे बहुधा मीटिंगमध्ये असताना किंवा काही असं खूप काम असं असलेलं तर फोन आला, फोन उचलतो, पण मी परत सांगतो मी तुला 10 मिनटात फोन करतो आणि ते 10 मिनटं म्हणजे रात्रीचे 10 होतात. प्रयत्न करीन की ऐकून घेईन ती काय सांगते आहे. किती वेळ असं झालं आहे की ती काही बोलते त्याच्या आधीच नाही ते असं नाही आहे, मी तुला नंतर सांगतो आणि मी फोन ठेवून देतो. तर मी अरे वा, काय बोलणं होत आहे ते एवढा बदल झाला तर किती मस्त होईल. कदाचित त्यावेळेला एखादी गोष्ट महत्त्वाची सांगायची पण असू शकते आणि काही त्या इतक्या आहे समजदार की त्या उगाच करणार नाहीत. त्यावेळेला त्यांची ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केली तर केवढं आवडेल, खरं की नाही? बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आहे कधी कधी म्हणजे पारा चढतो तुमचा. हो, तर सॉरी. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.